सुप्रभातम मस्तकी लागता जयाचा करू, न मोडता सृष्टीचा व्यवहारू. सर्व जाहले शून्याकारू, तेज अंबर दाटले. हा अद्वितीय सुखानुभव श्री महाराजांच्या चरणी असलेल्या अभंग निष्ठेचा प्रत्यय होता. उत्तर तटावरील दिव्य दर्शनाने श्री गुरूंना परमानंद झाला. शूलपाणेश्वराच्या झाडीत मार्गक्रमण करीत असता गुरु आज्ञेनं अखंड नामगंगा प्रवाहितच होत होती. धुनीच्या ठिणग्यांनी जाळीदार झालेलं वस्त्र भिल्ल मामा स्वीकारतील की नाही हा विचार त्यांच्या मनात सारखा घोळत होता. आपल्या अंगावरचा पंचा बघून भिल्ल मामा दुःखी होतील या विचारांनी श्री गुरूंचे नेत्र पाणावलेत. गंगा यमुना डोळ्यातनं वाहू लागल्यात आणि काय आश्चर्य! अचानकच एक पांढरी शुभ्र शाल आणि कमरेभोवती पांढरी शुभ्र छाटी त्यांच्या नजरेस आली. गुरुप्रेमानं त्यांचं अंतःकरण अगदी सद्गतीत जाहलं. थोडं दूर चालतो न चालतो तोच एका भिल्ल मामाची स्वारी अगदी दत्त म्हणून हजर. भिल्ल मामा म्हणालेत, बाबाजी कपडे मुके दो. अंगावरची शाल आणि छाटी ते भिल्ल मामांसमोर ठेवते झाले. कपडे अंगाभोवती गुंडाळून भिल्ल मामा आनंद अतिशयानं नाचू लागलेत. श्री गुरु बदलेत, मामाजी आप मेरी लंगोटी भी ले जाइए ना. ना ना महाराज, आप मुझसे ऐसा पाप ना करवाइए, मैया भी हमें दिगंबर बना देगी. शाल और पंचे से ही हम खुश है. श्री महाराजांच्या लीलांचा अंदाज खरं तर ब्रह्मादिकांनाही लागणं शक्य नाही असा विचार करीत ते मैयाच्या काठानं भ्रमण करीतच राहिले. भिल्लांच्या टोळ्या त्यांना अधूनमधून दिसत होत्या. 10-12 वर्षांची मुलं त्यांना विचारत होती, बाबाजी आपके पीछे कितनी मूर्तियां आ रही हैं? बच्चों हम तो अकेले ही हैं. त्यांचे शब्द ऐकून ती लेकरं जरा हिरमुसली. त्यांचे चेहरे अगदी छोटे झाले. नर्मदा मैया परिक्रमावासियांना लुटून निर्लेपत्वाची दीक्षा देते. भिल्लांचं मात्र ती पोषण करते. सद्गुरु भक्तांकडून खडतर तप करवून घेते. देहबुद्धी शून्याकार झालेल्या अनन्य भक्तांवर मात्र ती कृपेचा असीम वर्षाव करते. झाडीतल्या वास्तव्याला खरं तर 3 दिवस पूर्ण झाले होते. दुसरे दिवशी 12 वाजेपर्यंत उदरयज्ञ संपन्नच झाला नव्हता. पोटातला अग्निनारायण अगदी आग ओकीत होता. श्रीगुरूंनी नर्मदेचंच दिव्यामृत घेऊन अग्निनारायण शांत करायचा प्रयत्न केला. 5-6 ओंजळी पोटात गेल्यावर जरा बरं वाटलं. पुन्हा मार्गक्रमण सुरूच होतं. भुकेमुळे त्यांचं तोंड मात्र सुकत चाललं होतं. प्रदीप्त जठराग्नी पाण्यास काही केल्या जुमानतच नव्हता. गुरु एक जगीत राहता यावरच दृढ विश्वास होता आणि त्या विश्वासानंच भिल्ल वस्तींचा अंदाज घेत घेत ते डाव्या डोंगराच्या माथ्यावर चालत होते. काही अंतर गेल्यावर त्यांना एक झोपडी दिसली. झोपडीच्या दिशेनं त्यांनी वाटचाल सुरू केली. पण जवळ जाताच त्यांच्या लक्षात आलं तिथे झोपडी तर नव्हतीच, चक्क वाळलेलं झाड होतं. आपली फसकत झाली हे त्यांच्या लक्षात आलं. झाडाची मोठी मोठी पानं कौलांच्या रंगाप्रमाणे होती. त्यांना नाथांच्या अभंगाचं स्मरण झालं. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. अभंग स्मरणानं उत्साह संचारला. नामस्मरणाच्या चालीवर डोलत डोलत पुढे जात असता त्यांना डोक्यावर पाण्याचे घडे घेतलेले सपत्नीक भिल्ल मामा आणि त्यांची छोटी कन्या डोंगराच्या पाऊलवाटेनं झपझप चालताना दिसलेत. श्रीगुरूही त्यांच्याबरोबर त्यांच्या झोपडीत जाण्याच्या उद्देशानं त्याच दिशेनं डोंगर चढू लागले. अहो आश्चर्य! क्षणार्धात ते तिघही अदृश्य झालेत. कुठेही दिसच नात.
त्या विशाल वृक्षाला श्रीगुरूंनी प्रदक्षिणा घातली. इकडे तिकडे नजर फिरवून बघितलं, पण तिघही कुठेच आढळले नाहीत. हे तो श्री महाराजांची इच्छा समजून पुन्हा नर्मदा किनारी येण्यासाठी ते खाली उतरू लागलेत. एवढ्यातच अदृश्यातनं आवाज आला, बेटा जरा ठहर जा, झाड़ के नीचे पत्तल पर प्रसाद रखा है. झाडाखाली नजर फिरवताच पळसाच्या ताज्या पत्रावळीवर लाल ज्वारीची भाकरी आणि त्यावर मिरची पूड आणि मीठ ठेवलेलं दिसलं. सकल भक्तांचा सर्वोपरी सांभाळ करणाऱ्या श्री महाराजांच्या स्मरणानं कृतज्ञतेची आसव त्यांच्या डोळ्यातनं घळाघळा ओघळू लागलीत. त्यांना अगदी गहीवरून आलं. बाळ श्रीरामा, अरे आता उशीर कसला करतोयस, लवकर खाऊन घे ना. ती दिव्यवाणी ऐकताच परमानंदित होऊन त्यांनी महाप्रसादानं आपला उदरयज्ञ संपन्न केला. गुरु महिमा अगाध आहे असा विचार करीतच ते रात्री निद्राधीन झालेत. स्वप्नसृष्टीत श्रीगुरूंची स्वारी नर्मदेच्या किनारी नामस्मरण करीत असता जय जय रघुवीर समर्थ म्हणत श्री महाराजांची स्वारी प्रकट झाली आणि आपल्या दिव्य करांनी श्रीगुरूंना धरीत म्हणाली, बाळ श्रीरामा, बघ मी तुला एक गंमत दाखवतो. आश्चर्य म्हणजे विशाल वृक्षाखाली सकाळी ग्रहण केलेला पत्रावळीचा प्रसाद अगदी जसाच्या तसा होता. भाकरी, मीठ आणि मिरची. गुरु शिष्य दोघही आनंदानं प्रसाद सेवन करू लागलेत. प्रेमभरानं श्रीगुरु विचारते झाले, महाराज ते भिल्ल मामा त्यांची अर्धांगिनी आणि कन्या कोण बरं होते? श्रीरामा, अरे भगवंताची लीला अगाध आहे बरं. ते तिघही दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात कैलास राणा, आदिमाया पार्वती आणि नर्मदा मैया होती बरं. श्री महाराजांचं वाक्य ऐकताच त्यांना जाग आली आणि नर्मदा मैयेला प्रणाम करून ते धर्मराय गरामी प्रयाण करते झालेत. शिष्यांना साधन प्रवण करणाऱ्या, राममय, गुरुमय आणि नाममय जीवन जगणाऱ्या, किंबहुना नाममय जगणं हाच सुलभ वेदांताचा आदर्श घालून देणाऱ्या माझ्या श्रीगुरूंना आणि श्री महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम.